हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महा-बी-एड ॲडमिशन 2025 ते कॉलेजेस तुम्हाला कसे बघायचे आहे आणि फीस कशी बघायची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कॉलेजची फीस किती आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. ते ॲडमिशन घेऊन टाकतात. बट फीस खूप जास्त असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कॉलेजची कमी फीस असते आणि तुम्ही कॉलेज निवडायच्या आधी कशी फीस त्याची डिटेल कशी बघू शकतात, किती फीज आहे तिथे, ते सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हाऊ टू चेक कॉलेज फीज आणि कॉलेजची पण पूर्ण माहिती कशी बघायची आहे ते पण आपण बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, 2000 जे पोर्टल आहे, 2024-25चं जे पोर्टल आहे त्यावरती जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर इथे सर्च कॉलेजेस येतो. सर्च कॉलेज करायचं आहे तुम्हाला आणि इथे आता बघा युनिव्हर्सिटी वाईज सगळे जे कॉलेजेस आहेत तुम्हाला इथे दाखवतात. तर मी इथे बामो युनिव्हर्सिटी केलेली आहे. त्याच्यानंतर कॉलेज टाइप काय आहे, को एज्युकेशन म्हणजे काय, बॉईज गर्ल एकत्र असतात, गर्ल आणि बॉईज. हे मी ऑल टाकलेलं आहे इथे. त्याच्यानंतर इथे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ॲडेड आहे, युनिव्हर्सिटी मॅनेज, ॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड मायनॉरिटी, प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे हे सगळं काही इथे अवेलेबल आहे. तर आपल्याला इथे गव्हर्नमेंट कॉलेजची जी आहे फीस चेक करायची आहे. आणि इथे बी-एड आणि बी-एड स्पेशल हे पण आहे. इथे आपण ऑल करूया आणि लँग्वेज कोणती पाहिजे तुम्हाला, मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, तर आपण ऑल करूया इथे आणि इथे आता सर्च करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्च केल्यानंतर इथे 2 कॉलेज आहे. बामो युनिव्हर्सिटीचे गव्हर्नमेंट कॉलेज मी म्हणतो. तर बामो युनिव्हर्सिटीचे इथे 2 कॉलेजेस आहे. मराठी मीडियम आहे. दोन्ही पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मेथड बघू शकता तुम्ही, ते मेथड कोणकोणते आहे. त्याच्यानंतर इनटेक कॅपॅसिटी काय आहे, म्हणजे ते बामो युनिव्हर्सिटीच्या अंडर 2च कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज. तर त्याचे 50 जे आहे 50-50 म्हणजे 100 इनटेक आहे इथे. मीडियम मराठी आहे, स्टेटस गव्हर्नमेंट आहे. आणि मला आता फीस कशी चेक करायची आहे, तर मोर इन्फो हे आयचं ते बटन दिसतंय तुम्हाला, यावरती क्लिक करायचं आहे. लेफ्ट साईडला ते तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही पूर्ण कॉलेजची इथे डिटेल आलेली आहे. आणि तुम्ही थोडं स्क्रोल करायचं आहे खाली. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फीज डिटेल. ट्युशन फीस 15,000 रुपये फीज आहे आणि त्याच्यानंतर टोटल फीज किती आहे, 23,025 रुपये इथे फीज आहे. आणि ऑदर युनिव्हर्सिटी फीज इथे 7,000 रुपये, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला पे करावं लागतं, ते 7,700 रुपये. अदर युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी इथे 7,700 फीज आहे. ट्युशन फीज आणि टोटल फीज अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 23,025 रुपये फीज आहे. मेथड काय काय आहे बघू शकता तुम्ही, एवढे सारे मेथड इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन इनचार्ज वगैरे सगळं काही इथे दिलेलं आहे. मायनॉरिटी इथे नाहीये. मायनॉरिटीचे स्टुडंट आहेत तर ते इथे म्हणजे मायनॉरिटी ॲप्लिकेबल नाही इथे. कॉलेज फ्लॅग डिटेल, अप्रूव्ड कॅप 25. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे फोन नंबर वगैरे पण दिलेला असतात. बॉईज इनटेक, गर्ल्स इनटेक, म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटीज पण आहे इथे. 3,000 रुपये, 3,610 रुपये फीज आहे हॉस्टेलची. परमनंट फॅकल्टी 2 आहे. इथे बघू शकता तुम्ही सगळं काही माहिती दिलेली आहे. नॅक ॲक्रेडिटेड आहे हे कॉलेज. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं फक्त फीज. 23,000 रुपये फीज असते याची. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एवढी फीज आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. आता प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही बघितलं तर 60,000च्या वर ते फीज जाते 2 वर्षाची. अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची फीज वगैरे पण इथे बघता येणार आहे. मागं जाऊया. मागं गेल्यानंतर तुम्हाला परत कोणत्या कॉलेजची फीज बघायची आहे ते पण तुम्ही इथे जे आहे बघू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठे जायचं आहे, कॅप राउंड. तुम्ही सीईटी सेल टाकलं तर इथे तुम्हाला कॅप येतं. 2025-26चे अजून स्टार्ट नाही झाले. 24च्या वरती 24-25च्या यावरती क्लिक करायचं आहे. नंतर थोडं स्क्रोल केलं की इथे बी-एडचं ऑप्शन येतं. बघा त्यावरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला होम पेज येऊन जातं सीईटी सेलचा.
तर अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीचा, जसं की होमी भाभा, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, गोंदवाना युनिव्हर्सिटी, तर भरपूर सारे इथे तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं आहे, तुम्ही ते निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे की काय पाहिजे ते निवडा. नंतर बी-एड आणि स्पेशल एज्युकेशन निवडू शकता. आणि मग कोणता माध्यम पाहिजे, कोणता मीडियम पाहिजे ते निवडून तुम्ही सर्च करा आणि जशी प्रोसेस सांगितली तसं फॉलो करा. धन्यवाद. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.